नमस्कार, मी आमिर केद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. सोलापुरात ऐन उन्हाळ्यामध्ये जोरदार पाऊस पडलाय. अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 8 दिवसांपासून 40 अंशांवरती असलेला पारा खाली येत थेट पाऊस पडलेला आहे. दरम्यान एकीकडे उकाड्यातून दिलासा मिळालेला असला तरी सुद्धा उन्हाळी पिकांना मात्र पावसामुळे फटका बसणार आहे. भर उन्हाळ्यात धाराशिवच्या तुळजापूर शहरामध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे दर्शनासाठी आलेल्या भक्तांची धावपळ झाली आहे. दरम्यान या पावसामुळे आंबा, द्राक्ष आणि गव्हाच्या पिकाला फटका बसणार आहे. चिपळूणचं तिवरे धरण फुटल्यामुळे जलस्रोत आटलेला आहे. धरणाच्या खालील भागात 35 ते 40 गावात तीव्र पाणी टंचाईचं संकट ओढावलंय. मार्च संपण्याआधीच गावातील विहिरी, कूपनलिका आणि जलसाठे कोरडे पडू लागले. जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या गावात पाण्याची तपासणी करण्यात आलेली आहे. यात तब्बल 219 ठिकाणी पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलंय. या ठिकाणी रेड मार्किंग करत पाणी उकळून प्या असं आवाहन नागरिकांना केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील वाघूर आणि हतनूर प्रकल्प वगळला तर बहुतांश प्रकल्पांमध्ये पाणीसाठा निम्म्यावरती आलाय. गिरणा धरणातील पाणीसाठा 37% आलाय. तर अनेक भागातील विहिरी आटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाईची भीती वर्तवण्यात येते. रायगड जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागलाय. जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये सध्या 53% पाणीसाठा शिल्लक आहे. मार्च महिन्यामध्ये परिस्थिती निर्माण झाल्याने मे महिन्यापर्यंत पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे. चेन्नई अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमध्ये लोको पायलटने तिकीट निरीक्षकाला मारहाण केलेली आहे. सीट उपलब्ध करून न दिल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर भुसावळ रेल्वे मंडळातील टीसीनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदवला आहे. आमगाव ते देवरी राष्ट्रीय महामार्गावरती 2 महिन्यांपासून खड्डा खोदून ठेवण्यात आलेला आहे. या खड्ड्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत. दरम्यान बांधकाम कंपनी आणि लोकप्रतिनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय. जालन्याच्या भोकरदन अनवा रोडवरील आलापूर शिवारामध्ये शेतातील उभ्या पिकांना भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 15 एकरवरील मका आणि गव्हाचं पीक जळून खाक झालंय. विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती आहे. मंचर इथे बटाटा वाणाचे व्यापारी आणि प्रयोगशील शेतकरी शांताराम थोरात यांनी आपल्या शेतामध्ये प्रायोगिक तत्वावरती शुगर फ्री निळकंठ जातीच्या निळ्या बटाट्याची लागवड केलेली आहे. हा पहिलाच उपक्रम असून विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांच्या आहारात हा बटाटा वापरला जातो. जळगावात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचं भौगोलिक स्थान आणि हवामान पर्यावरणीय घटकासह मानवी हस्तक्षेपामुळे जळगावचं तापमान थेट 49 अंशांवरती पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगावकरांच्या चिंतेमध्ये भर पडली. हिंगोलीच्या केंद्रा खुर्द इकडे माळरान जमिनीत शेतकरी सुभाषराव देशमुख यांनी उन्हाळी तुरीची लागवड केलेली आहे. शेतकऱ्यांनी नवा प्रयोग करत उन्हाळ्यामध्ये तूर पीक घेतलेलं, त्यामुळे सध्या तुरीला मोठ्या प्रमाणात शेंगा देखील लागल्या. धाराशिवच्या कळंबमध्ये कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू होत असल्याचा प्रकार समोर आलाय. रोज 5 ते 6 कावळ्यांचा मृत्यू होत असून आतापर्यंत 50 कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. बर्ड फ्लू आजारामुळे कावळ्यांचा मृत्यू होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. जळगावच्या चोपड्यात वाढत्या उष्णतेमुळे आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. उपजिल्हा रुग्णालयात आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष तयार करण्यात आले. लातूर महापालिकेकडे गेल्या वर्षी धरून सुमारे 2,36,00,000 अकृषी कराची थकबाकी आहे. याबाबत नोटीस देऊन सुद्धा कर भरणा न केल्यामुळे महापालिकेने यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलातील जवळपास 32 गाळे सील केले. बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षणाचा सावळा गोंधळ समोर आलाय. महिला शिक्षकांऐवजी मुलांना मजूर महिला शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 200 रुपये रोजंदारीवरती शेलूच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मजूर महिलांना नोकरी देण्यात आली आहे. बालसंगोपनाच्या नावाखाली 2 शिक्षिका वर्षभरापासून दीर्घ रजेवरती गेल्या. त्या प्रकरणामुळे मुलांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. बीडच्या परळीत पोलिसांचं पथसंचलन पार पडलेलं आहे. रमजान आणि गुढीपाडवा या दोन्ही सणांचा कोणताही गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतलाय. गोंदिया जिल्ह्यातील शिवारटोला इथे जंगल परिसरात वाघानं हल्ला केल्याने महिलेचा मृत्यू झालाय. अखेर वन विभागाने नरभक्षी वाघाला जेरबंद केलाय. होलिकोत्सवानंतर परतीच्या प्रवासाच्या वेळेला महामार्गावरती वाहतुकीचे नियम मोडणं चाकरमान्यांना महागात पडलंय. रायगड वाहतूक पोलिसांनी 4,69,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. भुसावळ विभागातील
मसवत स्थानकामध्ये यार्ड पुनर्रचनेचं काम हाती घेतलं। यासाठी ब्लॉक घेतल्यामुळे आजपासून 26 तारखेपर्यंत भुसावळ, देवळाली, बडनेरा, नाशिक या अप डाऊन मार्गाच्या धावणाऱ्या मेमू गाड्या या रद्द करण्यात आल्या। हिंगोली जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 4,37,00,000ची 144 प्रकरणं ही निकाली काढण्यात आली आहेत। जिजाऊंची रथयात्रा शहाजीराजे यांच्या जयंतीपासून महाराष्ट्र दिनापर्यंत 45 दिवस वेरूळ ते लाल महाल असा प्रवास करणार आहे। पंढरपूरमध्ये रथाचं हरिनामाच्या जयघोषात फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं। मी महाराष्ट्रीयन नाही आणि मी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणार असं म्हणत गौतमी पाटीलने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत। गोंदिया जिल्ह्यातून हैदराबाद करता विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता गोंदिया ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली। नवी मुंबईतील विमानतळ बनवल्यामुळे त्या ठिकाणी विमान उतरवण्यासाठी स्लॉट उपलब्ध होतील अशी माहिती सुद्धा दिली। धाराशिवच्या तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं स्ट्रक्चरल ऑडिटचं काम मंदिर संस्थानने खासगी पुरातत्व विभागाच्या संस्थेकडून करून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी संभाजीराजेंनी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्याची मागणी केली होती। या प्रकरणी मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेणार अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। मागील वर्षाच्या तुलनेत सोलापूर ग्रामीण दलाचे गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण वाढलंय। जवळपास 80% गुन्हे उघडकीस आणल्यास पोलिसांना यश मिळाले अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील फुलार यांनी दिली। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील कुडगावमध्ये बेकायदा गर्भपाताचा प्रकार समोर आलाय। वैद्यकीय अधिकार नसताना गर्भपात करण्यात आलेला आहे। गोळ्या खाल्ल्यानंतर महिलेला रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती खालावली। या घटनेनंतर डॉक्टरांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 65 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी सरकार सकारात्मक असून संस्थांना अनुदान देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याची माहिती आमदार राजकुमार बडोले यांनी दिली। पुढील काही दिवसात पुण्यातील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय। या पार्श्वभूमीवरती नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय। शहापूर तालुक्यातील पाली या गावी पाणी योजनेचं भूमिपूजन करण्यात आलं। ग्रामस्थांनी CSR फंडातून राबवलेल्या योजनेचं मिलिंद शिंदे, हर्षद बारवे, अमित भास्कर जाधव या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून भूमिपूजन करण्यात आलं। उल्हासनगर महापालिकेने अनधिकृत बांधकामांवरती हातोडा चालवलाय। नोटीस बजावून सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे पालिकेने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवरती कारवाई केली। छत्रपती संभाजीनगरातील दौलताबाद घाटामध्ये भीषण आग लागली। यामुळे ये जा करणाऱ्या वाहन चालकांना धुराचा त्रास सहन करावा लागतोय। घटनास्थळी कुठलीही मदत पोहोचली नसून वणवा पेटण्याची दाट शक्यता आहे। अमरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पाण्यावरती पांढऱ्या रंगाचा तवंग पाहायला मिळतोय। कंपन्यांकडून सर्रासपणे केमिकलयुक्त सांडपाणी सोडलं जात असल्याने नदीमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं आहे। अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी पाड्यातील शेकडो आदिवासींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले। मात्र घरकुल योजनेतून घरं बांधण्यासाठी वन विभागाकडून विरोध केला जातो। त्यामुळे घरकुल मंजूर तरी का केलं असा सवाल आदिवासी बांधवांकडून विचारण्यात येतोय। नाशिक शहर कोयता हल्ल्याने पुन्हा एकदा हादरलेलं आहे। 5 जणांच्या टोळक्याकडून एका तरुणावरती धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय। या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे। लहान लहान मुलांकडे आता शाळांमार्फत ड्रग्ज पोहोचतंय। सुरुवातीला हे तरुण ड्रग्ज घेतात आणि त्यानंतर सप्लायर म्हणून ते काम करतात। त्यामुळे ड्रग्ज संदर्भात कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी अमीन पटेल यांनी सरकारकडे केली। मुंबईतील IIT परिसरातील हॉस्टेल परिसरात मगर आढळल्याने एकच खळबळ उडाली। या मगरीच्या बाजूला लहान मुलांचा वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पुण्यात आमिर खानने संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात देशमुखांच्या मुलांची भेट घेत आमिर खानने मुलांचं सांत्वन केलंय।